नो थँक्स. अरे घे. जयंत, तू नक्की किती आराम करायचं रे? हां, परत त्या जान्हवीचं आयुष्य बर्बाद करतोयस तू. तुला मी तिथेच सांगितलं होतं, प्लीज स्टॉप दिस. ही जान्हवी खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्या फॅमिलीचा तुझ्यावरती विश्वास आहे. प्लीज त्यांचा गैरफायदा घेऊ नकोस. आणि ऐक माझं, तू त्या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करू नकोस. वॉट्स युअर टोन सचिन? तू माझ्याच घरात बसून माझ्याशी या टोनमध्ये बोलतो? हो, अरे तू कसंही असलास ना तरी माझी मैत्री खरी आहे. हे बघ, मी तुला कळकळीची विनंती करतो, त्या जान्हवीचा नाद सोड. तू आधी एकदा तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस, परत करू नकोस. पण मी काय चुकीचं करतोय रे? हां, नाही, मी काहीच चुकीचं करत नाही आहे. तसं आहे नो, माझ्यात फ्लॉज होते, रादर आहेच, बट आय एम वर्किंग ऑन. आणि मी खरंच खूप सुधारलो आहे. आणि अबाउट जान्हवी, येस, तिच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकतो. माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. प्रेम असं नसतं जयंत. आणि प्रेमाच्या नावाखाली तू तिला किती त्रास दिलास ना ते आठव. अरे जीव द्यायला निघाली होती ती. आणि तिला जर हे सगळं आठवलं ना तर काय होईल याचा विचार कर. असं काही होणार नाहीये सचिन. मी आणि जानू, वी आर मेड फॉर इच अदर. ती फक्त आणि फक्त माझी आहे, फक्त माझी. याला मालकी हक्क दाखवणं म्हणतात. आणि तुझं तिच्यावरती जर खरंच प्रेम असेल ना तर तिला सोडून दे. प्लीज सेट हर फ्री फ्रॉम युअर मिझरी, प्लीज. हे बघ, तुझा विश्वास असो किंवा नसो, पण मी खरंच खूप सुधारलोय आता. आय हॅव चेंज्ड. आणि म्हणून मला माझ्या आयुष्यात जानू हवी आहे परत. आणि मी काही झालं ना तरी तिला मिळवूनच राहणार. एवढं सांगून काहीच परिणाम होत नाहीये ना. तुला हवे तसंच वागतोस तू नेहमी. हे बघ, तुला ना जे बोलायचं ते बोल आता. पण मी आता माघार घेणार नाही. आय डोंट नो मी तुला कसं प्रूव्ह करू की जानूवर माझं खरंच खूप प्रेम आहे. आणि येस, मी तिला इतकं खुश ठेवेन, तिच्यावर इतकं प्रेम करेन की या पूर्ण जगात ना कोणीच कोणावर इतकं प्रेम केलं नसणार. इम्पॉसिबल आहेस तू. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीयेस. हे बघ, तू जानूचा टॉपिक सोडून दुसरं काही बोल, हे सगळं ऐकून घे. एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू जे काही केलंस ना ते परत केलंस तर काय? तर काय मारणारच मला? मार ना मग. का थांबलास का आता? जयंत, हे बघ, तू प्रूव्ह करतोयस की तू कधीच सुधारणार नाहीस आणि तू किती चुकीचा आहेस ते. मी चुकीचा नाहीये, मी चुकीचा नाहीये, कळलं ना? आणि मी तुला हे प्रूफ करून दाखवेन. रादर तूच लवकर हे रिअलाइज करशील की जानू आणि मी, आम्ही दोघंही एकमेकांसाठी बनलो. तुला ग्रॅव्हिटीच कळत नाही सिच्युएशनची. आणि तू जर तिच्यावरती खरंच प्रेम करत असतास ना तर तू किती वाईट आणि घाणेरडं वागतोस नाही तुला कळलं असतं. इनफॅक्ट तू नीच आहेस, नीच. चढली आहे तुला, खूप चढली. एनिवे, माझी झोपायची वेळ आहे. आय नीड सम रेस्ट. तू पण झोप. बोल सचिन. विश्वा, या जयंतचं काहीच होऊ शकत नाही. ती जान्हवी जितक्या डिल्युजनमध्ये आहे ना त्याहून काही पटीने जास्त जयंत डिल्युजनमध्ये. जान्हवीला मिळवायचंच हे त्यांनी आता इगोवरती घेतलं. मला वाटलंच होतं. म्हणजे आपण जो विचार करत होतो तेच आपल्याला करावं लागणार आहे. हो, मी पण आता उद्या त्याच तयारीने येईल. भेट होत्या. येस. अरे किती आवाज करतायत या बांगड्या. नाही, लग्न झालं ना की सगळ्यात आधी मी या बांगड्या काढून टाकणार. काय ग, काय बडबडतेस एकटीस? काही नाही, आवरावर करत होते जरा. बर बस. कशी आहेस? मस्त. एक मिनिट, असं का विचारतेस तू? काल एका मुलीला लग्न करून हे घर सोडून जायचंय, आम्हाला सोडून जायचंय म्हणून वाईट वाटत होतं, म्हणून विचारलं ग. काल मला वाईट वाटत होतं, पण आज ना मी
वैतागले, मी वैतागले. का ग का वैतागलीस? तू बघ ना या बांगड्या किती आवाज करतायत. साधा हा असा हात केला तरी वाजतायत. वहिनी म्हणजे आता मी झोपेत जेव्हा कोस बदलेन तेव्हा किती वाजतील या? नाही मी तुला सांगते, लग्नानंतर सगळ्यात आधी मी या बांगड्या काढून टाकणार आहे. नाही हं जानू, लग्नाचा चुडा असं लगेच उतरवायचा नसतो. काय म्हणजे वहिनी या बांगड्या काढायच्याच नाहीत आता तू? नाही, आणि त्या वाजतायत म्हणून तक्रारही करायची नाही. वहिनी याला काय अर्थ आहे? म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर का आपल्याला त्रास होत असेल तर त्याची तक्रारही करायची नाही? नाही जानू, अगं लग्न म्हणजे जबाबदारी, आणि ती निभावताना ना कधी कधी खूप त्रास होतो, कधी कधी सगळं नको असं वाटतं, पण तरीही सगळं गोड मानून घ्यायचं असतं. या बांगड्यांचा आवाज जरी झाला ना तरी तो मंजुळच आहे असं मानून घ्यायचं असतं. आता बघ, या बांगड्या एकमेकांवर आपटून वाजणारच आहेत, पण तुझी जबाबदारी ही आहे की याचा आवाज जरी झाला ना तरी त्या आवाजाची स्वतःला जाणीव करून द्यायची नाही. वहिनी तू हे फक्त बांगड्यांबद्दल बोलत नाहीयेस ना? तशी हुशारच आहेस ग तू. मला खात्री आहे जयंतरावांबरोबर तू खूप सुखाचा संसार करशील. नाही ग वहिनी, तरी ना मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे मला हे सगळं जमेल ना? कारण हे असं सहनशील राहणं, गप्प बसणं हा मुळात स्वभावच नाहीये माझा. सगळं जमेल जानू. लग्नानंतर ना सगळंच बदलतं ग, अगदी स्वभावही. सांगितलं ना, मी कुठेही येणार नाही आणि मला तुमच्या दोघांशी कधीच बोलायचं नाहीये. माझ्याशी कोण खेळतच नाहीये. मला तुम्ही कोणीच नकोय आणि मला भावनाचं बाळ पण नकोय. भावना, काय ग, कुठे हरवलीस? नाही काही नाही. अजूनही आनंदीचा विचार करतेस? आहे कुठे ती? आत वरद बरोबर खेळते. बोलत नाही अजून? नाही ना हो, फारच रुसली आहे ती. म्हणजे इतर वेळी ती चिडते ना तेव्हा लगेच राग शांत होतो तिचा, होते नॉर्मल. पण या वेळेला अजिबात शांत नाही होते. मला धड तिच्या जवळही येऊ देत नाहीये ती. आनंदीला बिचारीला फारच वाईट वाटलंय वाटतं यार. ऐक पण भावना, तू नको जास्त काळजी करूस. आपण आहे ना, आपण काहीतरी असं भन्नाट करू ज्यामुळे तिचा मूड एकदम छान होईल. पण म्हणजे काय करायचं? एक काम करू शकतो, उद्या आपण तिघं म्हणून एक डान्स करूया मस्त. डान्स? म्हणजे बघा ना, आपण जयंत जान्हवीचं मस्त संगीत करू आणि तिकडे आनंदीच्या आवडत्या गाण्यावरती आपण डान्स करू. हे केलं ना तर तिचा मूड एकदम छान होईल बघतो. सिद्धिराज, नाही मला पटतंय, पण डान्स करू आपण, पण हे संगीतचं वगैरे आपलं कुठे ठरलं होतं? आणि जरी काही ठरवलं तरी आनंदी तयार व्हायला पाहिजे ना. अगं 100% रेडी होईल, मी सांगतो ना. नाही फक्त आपण नाही, सगळ्यांचे आपण असे डान्स करू आणि सगळे जर नाचत हे तिने बघितलं ना 100% तिला खरंच खूप मूड एकदम छान होईल तिचा, खरं सांगतोय. ते सगळं ठीक आहे, पण त्यासाठी सगळ्यांना तयार करावं लागेल ना. आणि मुख्य म्हणजे जानूला चाललं पाहिजे, तिला सांगायला पाहिजे आपण असं काहीतरी ठरवतोय ते. दादा, उद्या जयंत जान्हवीचा आपण संगीत करूया, चालणार आहे? पण तू सगळ्यांना विचारशील? डन. काय? अरे अरे वेंकी दादा